आजच्या कथेचे नाव आहे आई बाबा. ज्ञानेश्वर आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची रेलचेल होती, परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच होते. ज्ञानेश्वरचे फक्त मित्रच आले होते. त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. ज्ञानेश्वरने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 10 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने एक नवी कोरी गाडी खरेदी केली होती. ज्ञानेश्वरची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. त्यानंतरची पार्टी सर्वजण उत्साहात पार पडते आणि सगळेजण एन्जॉयही करतात. ज्ञानेश्वर आणि प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. प्रगती येते आणि म्हणते, आज मी खूप थकले, चला आता झोपूया. ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो मलाही थकल्यासारखं होतंय. दोघे बेडवर येऊन झोपतात. प्रगतीही ज्ञानेश्वरजवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते. प्रगती त्याला विचारते, यावरून एक आठवलं, तुझे आई बाबा कोण आहेत, कोठे राहतात, ते आहेत की नाही ते सांग ना मला. तुझं यश पाहून त्यांना किती आनंद होईल. तू त्यांच्याबद्दल कधीही काहीही सांगत नाही. ज्ञानेश्वर म्हणतो, प्रगती मला या आयुष्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. ज्ञानेश्वर हा मस्तपैकी TV बघत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. प्रगती किचनमध्ये असते. तेव्हा ती ज्ञानेश्वरला हाक मारून सांगते, ज्ञानेश्वर कचरा गोळा करणारी बाई आली असेल, दरवाजाजवळ बादली ठेवली आहे, ती देऊन टाक त्यांना. ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोण नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते. उमा ही ज्ञानेश्वरला ओळखते. त्याला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. परंतु ज्ञानेश्वर हा लगेच दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते. ज्ञानेश्वर दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो. प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते, काय झालं रे, दिला का कचरा? ज्ञानेश्वर म्हणतो, हो दिला, आणि तो खोलीत निघून जातो. प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वर आणि प्रगतीने सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. ज्ञानेश्वर पार्किंगमधून गाडी काढतो. प्रगती पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडी बसू लागते तर एक वॉचमॅन सोसायटीचे गेट उघडतो. या वॉचमॅनकडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण बिल्डिंगचा वॉचमॅन दुसरा तिसरा कोण नसून त्याचा बाप शंकर असतो. शंकरसुद्धा त्याच्या मुलाला ज्ञानेश्वरला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते. डोळ्यात अश्रू येतात. परंतु ज्ञानेश्वर त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहतही नाही आणि गाडी सुसाट वेगाने घेऊन तेथून निघून जातो. तेवढ्यात उमा शंकरजवळ येऊन म्हणतो, अगं उमे, मी आपल्या लेकाला पाहिलं, ज्ञानेश्वरला पाहिलं. उमा सांगते, मी सुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं, 5व्या मजल्यावर राहतो, खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर. शंकर विचारतो, तुला कसं माहीत? उमा सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते, तेव्हा तो कचरा द्यायला बाहेर आला. मग तुला बोलला नाही का? ओळखतो का तुला? उमा म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हालाही काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं असेल त्याने आपल्याला, किती वर्ष झाली. तेव्हा उमा म्हणते, त्याने आपल्या दोघांना ओळखलं आहे. सकाळी घाईघाईने तर माझ्या तोंडावर दार लावून दिलं. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा, 4 चाकी गाडीतून फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला ओळख देणार आहे का? तुम्ही जास्त विचार करू नका आणि त्यानंतर त्याच्याशी बोलूही नका, त्याला ओळखही देऊ नका. शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू, आपल्याला कायमचा विसरला आहे तो. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. उमा तिच्या कामाला लागते. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि प्रगती दोघे सिनेमा बघून घरी येतात. परंतु ज्ञानेश्वरच्या अजूनही त्यांच्याच विचारात गुंग असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा येते. ज्ञानेश्वरच्या घरी कचरा घ्यायला येते. प्रगती दरवाजा उघडते. प्रगतीला पाहून तिला खूप आनंद होतो. ती प्रगतीला म्हणते, कशी आहे सुनबाई? मावशी, तुम्ही मला सुनबाई का म्हणालात? चुकून तोंडात आलं ग पोरी. माझी सून तुझ्यासारखी दिसते ना म्हणून म्हणाले, माफ कर. प्रगती म्हणते, नाही मावशी, माफी मी कशाची मागताय? फक्त तुम्हाला आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे काही देऊ का चहा घेता का? उमा म्हणते, नको पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप झालं. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहाला विचारलं, मनाने विचारपूस केली, यातच सगळं आलं. मी जाते आता, असं म्हणून उमा तेथून निघून जाते. प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं. तेव्हा शंकर फोन करून सांगतो, मॅडम तुमचे पार्सल आले. प्रगती म्हणते, तुम्ही येथे 5व्या मजल्यावर पार्सल घेऊन येऊ शकता का? शंकर हो म्हणतो आणि पार्सल आणून देतो. प्रगतीला पाहून शंकरला खूप आश्चर्य होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. प्रगती त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो. शंकर जागेवर येतो. उमा तेथेच उभी राहिलेली असते. उमा त्याला सांगते, अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. शंकर म्हणतो, हो मीही आत्ताच पाहिलं, खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगले आहे, मला पाणी विचारलं. उमा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं, मला तिने चहासुद्धा विचारला. पुढच्या वेळेस
जेव्हा ती म्हणेल ना तेव्हा मी चहा घेईन. सुनबाईच्या चहाची चव कशी आहे ते तरी कळेन. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दुपारी प्रगती विचार करते, आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालो आहे, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचे राहिले. सर्वात आधी ज्ञानेश्वरचे सामान लावून घेऊ. ती ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सामान ठेवू लागते. तेवढ्यात ज्ञानेश्वरची एक फाईल खाली पडते. त्यातून सगळी कागदपत्रे बाहेर येतात. ती कागदपत्रे पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना त्यात प्रगतीला एक फोटो सापडतो. ज्ञानेश्वरचा लहानपणीचा फोटो असतो. तेव्हा तो 10वीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. या फोटोवरून तिला समजतं हा ज्ञानेश्वरच आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा बनवताना ज्ञानेश्वरचे आईबाबा असतात. ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहून प्रगतीला धक्काच बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजतं की ज्ञानेश्वरची आई आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करत असते आणि ज्ञानेश्वरचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आहेत. प्रगतीने आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरच्या आईबाबांना पाहिलेलं असतं. त्याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा उल्लेखही केलेला नसतो. त्यांच्याबद्दल प्रगतीला काही सांगितलेलंही नसतं, परंतु आज तिला सत्य समजलं होतं. ज्ञानेश्वर इतका मोठा झालाय, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, तरी त्याच्या आईबाबा असं का काम करतायत, या परिस्थितीत का आहेत, असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात. ती या प्रश्नांचे उत्तर शोधून काढायचं ठरवते. मी जर ज्ञानेश्वरला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरच चिडेल. प्रगतीला माहीत होते, त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळे सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते. शंकर तेथे उभा असतो. शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो. ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? शंकर बोलतो, संपेल बेटा, अर्ध्या तासामध्ये. का, काय झालं? काही काम आहे का? प्रगती विचार करते, जर यांना वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणारही नाहीत. कामाचं सांगून तरी त्यांना घरी बोलवते. प्रगती म्हणते, हो बाबा, घरी एक काम आहे, चांगले पैसे देईन मी. तुम्हाला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे, तुमच्या ओळखीत आहे का कोणी? शंकर म्हणतो, आहे ना, माझी बायको उमा याच बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते, ती येईल. प्रगती म्हणते, ठीक आहे, मग तुमची ड्युटी संपली की या. तुम्हाला माझं घर माहीतच असेल ना? शंकर म्हणतो, हो माहीत आहे. प्रगतीला खूप आनंद होतो. ती लगेच घरी येते. आपले सासू सासरे पहिल्यांदा घरी येणार आहेत, त्यामुळे प्रगती खूप खुश असते. ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी सर्व नाश्त्याचे पदार्थ मिठाई मागवून घेते. इकडे शंकर उमाला बोलवतो. उमा विचारते, काय झालं? शंकर तिला सांगतो, सुनबाईने आपल्याला घरी बोलावले. उमा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? शंकर म्हणतो, नाही, आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय. तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देऊ म्हणाले, चल आपण जाऊयात, तेवढ्याच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल. उमा म्हणते, हो चला. इकडे प्रगती विचार करते की ते जर आपल्या पहिल्यांदा घरी येत आहेत तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते. प्रगतीला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर उमा आणि शंकर आलेले असतात. प्रगती म्हणते, या ना आतमध्ये. ते दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा फ्लॉट, सुंदर फ्लॉट बघून दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. प्रगतीला ही गोष्ट समजते. तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू सासरे आहेत. ती म्हणते, आई बाबा या बसा ना. शंकर म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलवलं, आधी ते काम करू. प्रगती म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. प्रगती त्या दोघांना सोफ्यावर बसवते. ते दोघे सोफ्यावर पहिल्यांदा बसतात. ते इतक्या मोठ्या घरात महागड्या सोफ्यावर बसलेले असतात. प्रगती किचनमध्ये जाते आणि दोघांसाठी पाणी घेऊन येते आणि बाहेरून आणलेली मिठाई त्यांच्यासमोर ठेवते. ती म्हणते, घ्या ना बाबा, घ्या ना आई. उमा आणि शंकरला काही समजतच नाही. असं का करता? तुमच्या मुलाचंच घर आहे ना? हे ऐकून त्या दोघांना आश्चर्य वाटतं. ते दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, हे काय बोललीस बेटा? आमच्या मुलाचं घर कसं? प्रगती म्हणते, आई बाबा, मला सगळं समजलंय. माझ्या नवऱ्याचे आई वडील तुम्हीच आहात. आज मला त्यांच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला. या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून तो फोटो त्यांना दाखवते. हा फोटो पाहून शंकर आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहू लागतात. उमा म्हणते, पुरी खरं बोलतेस तू. हा माझा मुलगा ज्ञानेश्वर होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही. तो आता खूप बदललाय. प्रगती म्हणते, आई बाबा, तुम्हाला हेच विचारायचे आहे की असं का झालं? तुमचा मुलगा इतका हुशार, शिकलेला, इतका श्रीमंत, आणि तुम्ही अशी कामं का करताय? आणि तो जर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही, असं काय घडलंय तुमच्यामध्ये? शंकर आणि उमा एकमेकांमध्ये पाहतात. शंकर प्रगतीला म्हणतो, जाऊ दे पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या. प्रगती म्हणते, नाही बाबा, मी ज्ञानेश्वरची बायको आहे, तुमची सून आहे, मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत. उमा म्हणते, ठीक आहे, आम्ही तुला सगळे सांगू. ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहत होतो. खूप गरिबी होती. झोपडीत राहत होतो. 2 वेळेस जेवण खायचं मिळवणं सुद्धा अवघड होतं. परंतु ज्ञानेश्वर जन्मता हुशार. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी खूप शिकायचे आणि मला मोठा माणूस व्हायचं असं बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही. त्याने 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. खूप नामही कमवलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला नंबर आला होता. हा जो फोटो आहे ना, तो तेव्हाचाच आहे. आम्हाला खूपच आनंद झाला होता. परंतु त्यानंतर म्हणाला,
त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे. आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं, पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, तुला शिक्षण स्वतःच्या जीवावर करावे लागेल, नाही तर सोडावे लागेल. त्यामुळे ज्ञानेश्वर आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काही कामाचे नाहीत, तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही, तुमच्याकडे एवढे पैसे नाहीत. म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढत गेला. आधी महिन्यातून घरी येत असे, मग 6 महिन्यातून यायला लागला, मग वर्षातून एकदा, आणि मागील 10 वर्षापासून त्याची आणि आमची भेटही झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, त्याच्यासाठी पैसा कमवू शकलो नाही, म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे, त्यात एक कचरा गोळा करणारी बाई आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे, हे कोण मान्य करेल? तू सांग आम्हाला हे सत्य. ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटलं. ती म्हणते, आई बाबा, यात तुमची कोणतीही चूक नाही. चूक असेल तर ती ज्ञानेश्वरची आहे. ज्ञानेश्वर चुकीचा वागला आहे. तुम्ही तर त्याच्या परिस्थितीपुढे हतबल होता, परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे, तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं. उमा म्हणते, जाऊ दे पोरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत, कष्ट करून 2 वेळचं खातोय, आम्हाला नकोय हा आराम. आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलं. प्रगती म्हणते, नाही आई, मी आता तुम्हाला या परिस्थितीत नाही राहू देणार. ज्ञानेश्वर चुकतोय, त्याची तुमच्यासाठी काहीतरी जबाबदारी आहे, त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे. तुम्ही जर त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले, तुम्ही तर त्याला जन्म दिला, आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी आयुष्यभर त्याच्यासाठी केलं तरी ते फिटणार नाहीत. आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आयुष्यभर कष्टात काढलं, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं नाही. ग पोरी, असं नाही होऊ शकत. प्रगती म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहीत आहे की मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्नही केलं. माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते. मी सुद्धा हट्टी आहे, मी कोणाचंच ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही असं बोलू नका, मी सांगते तसं करा. उमा आणि शंकरला काय बोलायचं समजत नाही. प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांचं त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती त्या दोघांना चांगले कपडे देते. थोड्या वेळात ज्ञानेश्वर घरी येतोय, तिला माहीत असतं. त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलवर सोफ्यात बसायला सांगते. शंकरला पेपर वाचायला सांगते. तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. प्रगती दरवाजा उघडते. ज्ञानेश्वरला म्हणते, आई बाबा आलेत. ज्ञानेश्वरला वाटतं की प्रगतीचे आईबाबा आलेत, त्याचे सासू सासरे आलेत. तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आईबाबा? परंतु ते त्याच्या आईबाबांना पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं हे त्याला कळत नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो. उमा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात, बेटा, तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडला तो. आम्ही नाही राहत, आम्ही जातो आमच्या घरी. प्रगती म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, पुढील 15 मिनिटात बघा काय घडतंय ते. प्रगती बेडरूममध्ये जाते आणि ज्ञानेश्वर तिला म्हणतो, हे काय आहे प्रगती, तू त्यांना घरात का बोलवलं? प्रगती म्हणते, असं कसं ज्ञानेश्वर, त्यांच्या मुलाचं घर आहे ना. ज्ञानेश्वर म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसते. मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं, परंतु ते दोघं या घरात नाही राहू शकत, त्यांना जायला सांग. प्रगती म्हणते, मी नाही सांगणार त्यांना, ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत, या घरात राहणार आणि या घरात राहण्याचा त्यांचा हक्कच आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलं नाही आहे. मी स्वतःच्या जीवावर शिकलो आणि इतका मोठा झालो. त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही तर मी त्यांच्यासाठी काहीही करणार नाही. प्रगती म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहत होता, तुझ्या आई वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम काढून तुला मोठं केलं. हे खूप मोठे उपकार आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. ज्ञानेश्वर चिडून म्हणाला, तू असं नाही ऐकणार, थांब, मीच त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून ज्ञानेश्वर बाहेर जाऊ लागतो. तर प्रगती म्हणते, आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन आणि तुला घटस्फोट देईन. मलाही अशा मुलासोबत राहायचं नाही जो आईबापालाच विसरला. ज्ञानेश्वर थांबतो आणि म्हणतो, प्रगती, तुला कसं कळत नाही? त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून दिलं ते मला त्यांनी. प्रगती म्हणते की ज्ञानेश्वर, मला कळतंय, जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्यांची परिस्थिती नव्हती, तर ते काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते, उद्या आपल्याला मुलगा झाला आणि तो तुला म्हटला की बाबा मला 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे. तू त्याला पैसे नाही देऊ शकला, त्याने तुझ्याशी संबंध तोडले, तर त्यात तुझी चूक असेल का? तुझे आईबाबा गरीब होते, ते काही करू शकले नाही, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, हे त्यांचे तुझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाहीत. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिले, तुझी मेहनत तर आहेच, परंतु आईबाबाला असं वागवशील तर सगळं कधी हातातून जाईल तुलाही समजणार नाही. आता ते जे काही दिवस उरले आहेत त्यांची सेवा कर आणि त्यांच्याबरोबर राहा, आणखीन भरभराट होईल. ज्ञानेश्वरला प्रगतीचं म्हणणं पडतं आणि तो म्हणतो, प्रगती, खरं बोलतेस तू, जाऊ दे, झाले गेले विसरून जाऊया, आता आपण त्यांना आपल्याबरोबरच ठेवायचं. हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो.
हे दोघे बाहेर येतात आणि तेव्हा ज्ञानेश्वर आईबाबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, आई बाबा मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. उमा आणि शंकरही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे पोरा, विसरून जा सगळं. तो दिवस ज्ञानेश्वर, उमा, शंकर आणि प्रगती यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र आनंदाने राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.